राजराजेश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज श्री श्री शिवछत्रपती महाराज की जय। ताट होती माणा उंच होती नजरा या रतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस शिवजयंती उत्सव आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष पोमने सर, माझे सहकारी शिक्षक तसेच ज्येष्ठ शिक्षक गावडे सर आणि सहकारी शिक्षिका व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पहा, शिवाजी महाराज यांची ओळख कोणालाही करून द्यायची गरज नाही। शिवाजी महाराज कोण होते, काय होते, एक छोटंसं लहान मूल सुद्धा तेवढ्याच ताटमानेने बोलतं शिवाजी महाराज की जय। पहा, म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतकं पेरलं गेलेलं आहे या शिवाजी महाराजांचं कर्तृत्व। असा हा मराठ्यांचा राजा महाराष्ट्राला लाभलेला आहे। शिवाजी महाराजांचं जर थोरवी गायची म्हटलं तर खूप आहे। शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत। छत्रपती शिवरायांसारखे राजे आपल्या महाराष्ट्राला लाभले आणि हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं व हिंदवी स्वराज्य घडवलं। या त्यांच्या घडवण्याचा घडण्यामागचा जो वाटा असेल तो कोणाचा असेल तर राजमाता जिजाऊचा। या जिजाऊनं शिवबा घडवला। लहानपणी जे बाळकडू त्यांना दिलं गेलं तेच त्यांच्यामध्ये रुजलं आणि त्यातून हा राजा घडला। अशा या थोर शिवाजी महाराजांचं जर कौतुक करायचं म्हटलं तर या राजांनी परस्त्रीला मातेसमान मानलं, परस्त्रीला मातेसमान मानलं, कधीही कुठल्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं नाही आणि म्हणून हा राजा आज गाजलेला आहे। त्यांचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांकडे जातीभेद नव्हता, कुठल्याही प्रकारचा जातीभेद नव्हता। म्हणून त्यांच्या सैन्य दलामध्ये बघा मुस्लिम लोक होते आणि ते पण त्यांना जीवाला जीव देत होते। त्यांच्यासाठी जीव स्वतःचा गेला, प्राण गेलं तरी बेहत्तर असे मानणारे त्यांना मावळे लाभले। त्यात विविध धर्माचे मावळे होते, कुठलाही शिवाजी महाराजांनी जातीभेद केला नाही आणि म्हणूनच लोकांनी आणि त्यांना त्या मावळ्यांनी कायम साथ दिली, कधीही त्यांच्याशी गद्दारी केली नाही, असे हे त्यांना मावळे लाभले। आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांचं शेतकरी जनतेवर रयतेवर प्रेम होतं। त्या प्रेमामुळे शिवराय त्या रयतेला सांगत होते, सैन्य दलाला सांगायचे की आपण स्वारीवर गेल्यानंतर न किंवा लढाया चालू असताना जिथे तुम्ही जाल त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावता कामा नये। त्याचबरोबर आपल्या घोड्यांना लागणारा दाना गोटा वैरण हे सुद्धा कोणाच्या शेतकऱ्यांचं फुकट लुबाडून घ्यायचं नाही, त्याचा त्याला मोबदला द्यायचा, अशी शिकवण त्यांनी सैन्य दलाला देऊन ठेवलेली होती। शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देऊ नका, त्यांची उभी पिकं तोडवू नका, त्याची नासाडी करू नका, अशा वेगवेगळे गुण त्यांनी त्यांच्या सैन्य दलांना सुद्धा सूचना केलेल्या होत्या आणि त्यामुळं या प्रत्येक रयतेला या शिवाजी महाराजांबद्दल आदर वाटायचा। त्यामुळे असं कोणीही त्या काळामध्ये घडलं नाही की शिवरायांचा द्वेष करेल। असं जाती धर्म न मानणं, प्रत्येक प्राणी मात्रावर, माणसांवर, रयतेवर दया करणं, प्रेम करणं, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना परस्त्रीला मातेसमान मानणं, असे हे गुण वैशिष्ट्य आणि सर्व गुण संपन्न असलेला पराक्रमी योद्धा असे हे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये होऊन गेले। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेल, इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर आणि मातीच्या कणाकणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा हा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांना माझा कोटी कोटी प्रणाम। एवढं बोलून मी थांबते। जय हिंद, जय भारत।